नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आणि आमचे साहेब आणि आमच्या आईसाहेब पण आहेत गाडीमध्ये. आम्ही सगळेजण आता चाललो आहे. ते म्हणजेच आमच्या देवीचा आज गोंधळ आहे, त्रैवार्षिक गोंधळ, आणि त्या गोंधळाला आम्ही चाललो आहे. आत्ता आम्ही आहे खोपी फाट्यावर. खोपी फाट्यावरनं आम्ही आतमध्ये घुसलो आहे आणि इकडनं सरळ रोड जाणार आहे. हा बघा, इथून जो माझ्या मागचा रोड दिसतो आहे तिथून सरळ आम्हाला मागे जायचं आहे आणि या साईडून आम्ही आलो आहे, या साईडून. तर एकदा मी तुम्हाला असा पूर्ण दाखवतो. एकदम सुंदर क्लायमेट आहे, एकदम सुंदर. आणि हा जो आजूबाजूचा परिसर बघताय किती छान, मस्त, सुंदर वाटतंय बघा. आणि खूप थंडी आहे आता कोकणात, खूप थंडी आहे. आणि कधी जर तुम्हाला वेळ भेटला तर अवश्य तुम्ही भेट द्या. निरबजी कांदाटला, जे कांदाट खोरं आहे तिकडे निरबजी आईचं मंदिर आहे आणि तिकडेच हा आजचा गोंधळ आहे. सो तिकडे तुम्ही कधी गेलात तर नक्की आवर्जून भेट द्या. सुंदर सुंदर निसर्गरम्य आणि मनरमणीय वातावरण आहे तिकडे. कधी गेलात तर अवश्य भेट द्या. हा सरळ रस्ता आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपचं लोकेशनसुद्धा पाठवेल, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता. पावसाळ्यात तर अतिशय उत्तम दिसतं, अतिशय उत्तम. आत्ता तिकडे गेल्यावरसुद्धा मी तुम्हाला दाखवेल नक्की काय काय होतं आहे, कसं कसं होतं आहे. ठीक आहे, चला तर मग भेटूयाच वरती. तर अशा प्रकारे मजल दर मजल करत आम्ही वरती चाललेलो आहे. दोन्ही बाजूनी झाडी आहे, समोर उत्तम डोंगर आहेत. तर आम्ही पोचलेलो आहोत रघुवीर घाटाच्या पायथ्याशी. हा बोर्ड दिसत असेल, इथून सरळ जायचं आहे. रघुवीर घाट इथून लागतो वरती. मध्ये मध्ये रस्ता खूप खराब आहे आणि त्यात घाटाचा रस्ता आहे आणि अरुंद रस्ता आहे, त्यामुळे वाहने सावकाश चालवा. तुम्ही बघताय तर आजूबाजूला खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. समोर छान असा डोंगर आहे. यानंतर पुन्हा आपण निघालेलो आहोत वरती. बघूया पुढे काय काय होतं आहे आणि कसं चाललो आहे. बघा, डोंगराला खोदून रोड बनवलेला आहे. एका साईडला तुम्हाला दरी बघायला मिळते, एका साईडून रोड आहे. सो तुम्हाला एकदम सावकाश जायचं आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे कशा प्रकारचा नजारा दिसतो इकडून. खालच्या बाजूला सुद्धा गावं बघायला मिळतात आपल्याला. तर पुढे आपण बघत जाऊया. तर मंडळी, एवढा खतरनाक डेंजर घाट आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थितरित्या आलात तर खूप छान आहे आणि बघण्यासारखं खूप आहे. म्हणजे तुमचं मन खरंच इथे रमेल, एवढं निसर्गरम्य वातावरण आहे. आजूबाजूला तुम्ही बघत असाल की हे बघा, हे गाडी चालवणाऱ्याने तर कधी मस्ती करूच नाही. आपली व आपल्यासोबत असणाऱ्या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे तुम्ही. कारण बघा, आजूबाजूला जर तुम्ही बघाल काय सुंदर दृश्य. हे खाली जे बघतायत हे शिरगावचं धरण आहे. त्या धरणाचं जे बॅकवॉटर आहे ते इथपर्यंत त्याचा हे मारलेलं आहे, बघितलं. आणि सुंदर, खूप खूप सुंदर. पावसाळ्यात एवढा नजारा सुंदर असतो ना, आणि तेवढंच डेंजर पण आहे. सो येत असाल कधीही इकडे तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या सोबतच्यांची पण काळजी घ्या. वाहने सावकाश चालला, रोड मध्ये मध्ये खराब आहे, तो सगळ्याची काळजी घेऊन तुम्ही यायचं आहे. चला भेटूया पुढे. तर थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक हॉटेल बघायला मिळतं आणि एवढ्या अगदी रघुवीर घाट पार केल्याच्या नंतर वरपर्यंत तुम्हाला फक्त एकच हॉटेल बघायला मिळतं. सो तुम्हाला काही खायचं असेल, नाश्ता करायचा असेल तर या हॉटेलच्या इथे तुम्ही थांबू शकता. आणि त्या हॉटेलच्या इथून काढलेलं, कॅप्चर्ड केलेलं हे दृश्य आहे, किती मनरमणीय आहे. त्या हॉटेलच्या इथून थोडं पुढे आलं की तुम्हाला एक फॉरेस्टची हद्द लागते, वनविभागाची हद्द लागते. तिथून पुढे आलात की रोड अगदी एक 15-20 किलोमीटर तर पूर्ण रोड खराब आहे, कच्चा रस्ता आहे. रस्त्याचं सध्या काम चालू आहे आणि रस्त्यामध्ये खूप सारी धूळ आहे, माती आहे. सो इथून तुम्हाला गाडी एकदम सावकाशच चालवायची आहे. आणि एक मी तुम्हाला सांगेल की रस्त्याच्या आजूबाजूला कुठेही गाडी घालू नका, कारण रस्त्यामध्ये असलेल्या मातीमुळे आपल्याला रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे गाडी शक्यतो मध्ये ठेवा आणि तुम्ही सावकाश जावा. पुढे तुम्हाला रस्त्याची कामं चालू असलेली दिसतीलच. त्यानंतर पुढे आलं की तुम्हाला एक आरव नावाचं गाव लागतं आणि त्याच्या लागूनच धरणाचं जे पाणी आहे ते सुद्धा आलेलं आहे. अगदी रस्त्याच्या बाजूला लागूनच आहे. खूप सुंदर दृश्य दिसतं. इथे बघायला खूप सारी लोकंसुद्धा थांबतात आणि तुम्हाला बघायला भेटतील की लोक थांबलेले आहेत, मस्त मजा करत आहेत. तर अशा प्रकारे आम्ही आता जवळजवळ गेटच्या समोर पोचलेलो आहोत.
गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग शोधत आहे, कारण खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत आजूबाजूला, खूप सारी लोक येतात. गाडी पार्क करून आपण आतमध्ये चाललोय. गोंधळाचा आवाज येतोय. तर मंडळी, खरंच खूप भारी वाटतं, मन प्रफुल्लित करणारं वातावरण होतं. नक्की तुम्ही भेट द्या, आवर्जून या, तुम्हाला सुद्धा खूप 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 छान वाटेल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम असू द्यात. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय, जय राजे चंद्रराव.